इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना 65 वर्षांपेक्षा कमी वयोगटातील विधवा महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील 65 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या विधवा महिलांना दरमहा 1500 रुपये अर्थसहाय्य दिले जाते। या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे। उत्पन्नाचा दाखला किंवा दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीमध्ये त्या व्यक्ती किंवा कुटुंबाचा समावेश असल्याबाबतचा साक्षांकित उतारा सादर करावा। पतीचे निधन झाल्याबाबत संबंधित ग्रामपंचायत, नगर परिषद किंवा महानगरपालिकेच्या मृत्यू नोंदवहीतील उतारा सादर करणे आवश्यक आहे। तसेच वयाच्या पुराव्यासाठी जवळच्या ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा महानगरपालिकेतून मिळणारा जन्म नोंद उतारा किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा शिधापत्रिकेमधील अथवा निवडणूक मतदार यादीत नमूद केलेल्या वयाचा उतारा किंवा आधार कार्ड किंवा शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेला दाखला यापैकी कोणताही एक पुरावा जोडावा। तसेच रहिवासी दाखला जोडणे आवश्यक असून हा दाखला ग्रामसेवक, तलाठी, मंडळ निरीक्षक किंवा कोणत्याही न्यायालयाने दिलेला असावा। वरील सर्व कागदपत्रे जोडून अर्ज गावातील तलाठी किंवा ग्रामपंचायत कार्यालयात किंवा शहरातील तहसीलदार कार्यालयात सादर करावा। योजना मंजूर झाल्यानंतर इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत मिळणारा दरमहा लाभ आधार क्रमांक संलग्न असलेल्या बँक खात्यात थेट जमा केला जाईल। महसूल विभाग, महाराष्ट्र शासन यांचे तर्फे जनहितार्थ प्रकाशित। महत्त्वाची सूचना, या योजनेचा अर्ज जवळच्या तहसील कार्यालयात अथवा सेतू सुविधा केंद्रावर उपलब्ध आहे।